आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल साखर सेठ कांकरिया यांचा नागरी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न। नागपूर। ज्येष्ठ नेते साखरचंद कांकरिया यांना महाराष्ट्र राज्य निसर्ग समितीच्या वतीने त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षक आमदार किशोर दराडे, पदवीधर आमदार डॉक्टर सुधीर तांबे, जळगाव शहराचे आमदार सुरेश भोडे, प्रेमकुमार अहिरे यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल बागलाण तालुक्यातील त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने सिद्धिविनायक ग्रामीण विकास मंडळ संस्थेच्या प्रांगणात त्यांचा भव्य दिव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदीप आबा बच्चाव होते। व्यासपीठावर शेतकरी संघटनेचे माजी प्रांतिक अध्यक्ष रामचंद्र बापू पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंत बापू अहिरे, नगराध्यक्षा हर्षदा पाटील, उपनगराध्यक्ष सुमित वाघ, नगरसेवक जयश्री गरुड, शेतकरी संघटनेचे भगवान बोराडे, खेमराज कोर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल पाटील, सरपंच शीतल नंदन, अंतापूर सरपंच सुशीला गवडी, दिलीप काकरिया यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। यावेळी रामचंद्र बापू पाटील, प्रदीप आबा बच्चाव, खेमराज कौर, यशवंत बापू पाटील, अनिता पाटील, विनोद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाला मधुकर साळवे, काशीनाथ सावळे, बीटी साळवे, सुरेश गवडी, काशीनाथ नंदन, शरद नंदन, पवन कांकरिया, सीताराम साळवे, अनुसया पाटील, भीमाबाई भामरे, वैशाली नंदन, जयश्री नंदन, नूतन पाटील, कुणाल नंदन, पारस कांकरिया, धनपाल कांकरिया, तावरलाल कांकरिया, यशवंत पवार, उखाजी मास्तर, अंताजी कौर, अरुण मानकर आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नामकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन SS भामरे यांनी केले। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक विनोद पाटील।